थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण जाणार आहोत झेंडावंदन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर अजून डिसाईड करू की कुठे जायचं काय जायचं. तर सध्या आपण निघालेलो आहोत आता झेंडावंदन करण्यासाठी. तर आता पुढे बघू कुठे कुठे जायचं आहे. तर तसा प्लॅन तर काही एवढा जास्त विशेष आहे नाही, झेंडावंदन करून घरी वापस यायचं आहे. पण आता वाटेत बघू काय काय प्लॅन होते, काय काय प्लॅन बनते. आणि तसंच सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा आपला 80वा इंडिपेंडन्स डे आहे, 80वा स्वातंत्र्य दिवस आहे. तर त्यानिमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि चला तर मग आता क्षणाचाही विलंब न करता निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे. एक प्रश्न आहे याला प्रश्न आहे की 15 ऑगस्टच्या दिवशी जो आहे तो झेंडा खालून वरती जातो बनते आणि 26 जानेवारीला कसं असते बनते, म्हणजे असं काही आहे का? 26 जानेवारीला 15 ऑगस्टला सारखं राहणार, सेमच असते ना? सेमच राहणार. इकडे रे इकडे किती दिवसाचा तू देशात राहून राहिला? किती दिवसाचा देशात राहून राहिला तू? 27 वर्ष. याच्याकडे बघा, याचं नाव आहे प्रज्वल अंजनगावकर. राहते इथे. कुठे राहतो तू? काय एरिया? आसोल लेआउट. ते झाला काहीच नाही म्हणते ना, गुंजाईशच नाही काही. खालूनच वरती राहायचं. यानंच हे रेज केला ना कन्सर्न. न्यूज पाहिली ते न्यूज मध्ये दाखवलं होतं. असं राहू शकते का? खालून गेल्यावर खालून वरती गेल्यावरच पुढे. अबे तू एक काम कर, तू मोबाईल बंद कर. तर मित्रांनो, आज अशा प्रकारे आपण चहा प्यासाठी आलो आहे. चहाचा आनंद घेत आहे. अनिकेत गोडमाळेकरनं आज चहाची शिफारस झाली होती, तर त्याला म्हटलं आता पेमेंट तूच करून टाक आज. आणि हा जो पोरगा आहे याला प्लॅस्टिकच्या ह्याच्यात जमत नाही म्हणते, याला काचाचा पाहिजे. घरी काचाच्या ग्लासातच पाणी पिते हा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत जागीरपूरला. भूषण भाऊची खूप जास्त इच्छा होती जागीरपूरला यायची आज. तर भूषण भाऊ, तुमचा काही असा अनुभव एखादा जागीरपूरबद्दल? जागरपूरबद्दल अनुभव म्हणजे जीवनात कसं की आपण लहानपणापासूनच आपल्याला म्हणजे एक छंद म्हणा किंवा एक त्यांची एक आपल्या चांगल्या भावना म्हणा की आपण बजरंगबलीप्रती लहानपणापासूनच आपल्या मनात एक प्रेम आहे आणि त्यांच्यावर श्रद्धा आहे. तर जागरपूरचं एक श्रद्धास्थान असल्या कारणानं आपण कसं आहे की अनुभव तर जीवनात सर्व काही आपलं व्यवस्थित होऊन राहिलं. मॅक्झिमम गोष्टी आता लहानपणापासून चांगल्याच होऊन राहिल्या, आपल्यासोबत चांगल्याच घडून राहिल्या. तर आपण असं समजतो की आपल्याला बजरंगबलीचा प्रसाद आहे, म्हणजे एक म्हणजे बरोबर. आणि विश्वास आहे आणि त्यांच्यावर आपली श्रद्धा आहे. बरोबर. आणि आपण वाढूनही अशा ठिकाणी राहिलेलो आहोत, म्हणजे आपल्या आजूबाजूला सगळे संतांचीच म्हणजे संतांचीच भूमी असल्या कारणाने. जसं टाकरखेड जवळ आहे आपल्या इकडून, जागीरपूर वगैरे जवळ आहे, कौंडण्यपूर जवळ आहे, असंच ते आपली आरवी संतांची नगरी म्हणून ओळखल्या जाते. बरोबर. तर आता जस्ट आपल्याला स्पॉट झाले आहे, अमर भटकडे आपल्याला स्पॉट झालेलं आहे. CID मधील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे अमर भटकडे. काय म्हणणं आहे तुमचं? कसं काय म्हणतात? बाकी काही नाही आहे, इथे आलो, व्यवस्थित दर्शन होते इथे. ओके बढिया. ओके. काय म्हणता, खूप दिवसात भेटले. निघाले? काही नाही तुम्ही सांगा. इकडे शूट आहे इथं. अच्छा, ते पुरीकडलं. हां ठीक आहे चालतं. झालं दर्शन? हां. एक वेळ होती, आम्ही मागच्या वेळेस आलो होतो जागीरपूरला, तेव्हा ऋषिकेश पांडे होता आमच्यासोबत. तर 4 मिनिट उशिरा आलो होतो आम्ही 2 वाजताच्या आधी. तर आम्हाला जेवण करायला भेटलं होतं. श्रीकांत ऋषिकेश होता आपल्यासोबत, जेवण करायला भेटलं होतं. नाही, 2 वाजाच्याही 4 मिनिटं आधी आलो होतो, 5 मिनिटं तरी जेवण भेटलं नव्हतं. कारण दिवस नशिबाने आपण आता पहिल्याच पंक्तीमध्ये बसू. आणि हे सगळ्या शेवटी भूषणभाऊच्या कृपेने झालेलं आहे, पुढाकाराने आणि हनुमानजीच्या आशीर्वादाने आम्ही आज जेवण करायला आलेलो आहे. मित्रांनो, आपण प्रज्वलला विचारूया की तो कॅमेरामध्ये काहून बोलत नाही, का बरं तो लाजतो असा? काय कारण आहे प्रज्वल? कारण म्हणजे असं आहे हां की थोडं कॅमेरामध्ये बोलताना थोडा विचार करावा लागतो.
हा? हा भावनाच्या भरात काही बोलून दिलं आणि उद्या व्हायरल झाला व्हायरल झाला तर प्रॉब्लेम नको व्हायला. नको व्हायला. पण आता कसं असते, आता व्हिडिओ आपण डायरेक्ट टाकत नाही ना, आधी एडिट करतो, काय टाकायचं आहे काय नाही टाकायचं आहे हे पहिले विचार करतो, त्याच्यानंतर अपलोड करतो. डिसाईड करतो सगळं काय हा, टाकायचं, त्याच्यामुळे तू बोलू शकता बिंदास नाही. मित्रांनो, अशा प्रकारे आमचा प्रोग्राम बनला आहे धामणथिरी या ठिकाणी जायचा. तर धामणथिरी हे ठिकाण टाकरखेडवरून अगदी जवळ आहे. महादेवाची मोठी अशी पिंड आहे धामणथिरीला. आणि पूर्वी धामणथिरी जायचं असलं आणि आजही मला वाटते टाकरखेडवरून जर धामणथिरीला जायचं असलं तर नदी ओलांडून जावं लागते. पण आता आपण जे आहे ते जात आहोत आपण जागेरपूर मार्गे, म्हणजे जागेरपूरवरनं बाहेर निघाल्यानंतर एक रोड जातो, तो थेट धामणथिरीला जातो. आणि त्या रोडने आता व्यवस्थित पूल वगैरे सहसा झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही म्हणजे नदी वगैरे क्रॉस करून जावं लागत नाही. आणि थेट आपण आता या रोडने आपण या रोडने आपण थेट अड्डा धामणथिरीला जाऊया. तर धामणथिरीमध्ये खूप मोठी अशी पिंड आहे आणि खूप वर्षाआधी धामणथिरीला गेलेलो होतो, त्याच्यानंतर कधी जसा योग नाही आला, तर आज खूप दिवसांनी धामणथिरी जाण्याचा योग आला आहे. आपल्यासोबत आपले मित्र प्रज्वल अंजनगावकर जे कॅमेरामध्ये यायला सहसा असतात. तर अशा प्रकारे आपण आता धामणथिरीला पोहोचू आणि बघूया मंदिरामध्ये किती बदल झालेले आहे, किती गोष्टी चेंज झालेल्या आहेत. आणि तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण पोचलेलो आहोत धामणथिरी या ठिकाणी. आता इथून आम्हाला म्हणजे मला तर काही रस्ता माहीत नाही आहे. आपला मित्र आहे प्रज्वल, त्याला माहीत आहे कसं जायचं काय जायचं. पण तो म्हणत आहे की हा नवीन रस्ता आहे म्हणते. तर आताच बनवलेलं आहे वाटते. इकडे असं पार्किंग वगैरे आहे आणि ओपन जागा आहे, तुम्ही कुठेही गाडी पार्क करू शकता. आणि बहुतेक ते मंदिर आहे वाटते. ओके. अशी सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे. आणि वरती मोठी अशी घंटा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि आपण जात आहोत आता घंटा वाजवण्यासाठी. आणि काय प्रचंड मोठा असा आवाज येतो. भूषण भाऊ, हा तुम्ही बघू शकता. अरे हे जुनी मूर्त आहे की म्हणजे जुनी पिंड आहे की कसं काय? नवीन पिंड आहे का रे? नाही. अच्छा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे धामणथिरी इथे खूप मोठं असं प्रसन्न वातावरण आहे, देवधार्मिक वातावरण आहे. तर भूषण, तुझा अनुभव सांगितला, कसं काय वाटतं? माझा अनुभव म्हणजे आज कसं, आज 15 ऑगस्ट असल्यामुळे कसं की आज सुट्टीचा दिवस पण आहे. अच्छा. आणि एक माझी इच्छा होती की आधी जागरपूरला जायचं. मग जागरपूरचं दर्शन केलं आम्ही. मग मनात असाच विचार आला काही मित्रांच्या, जसं की श्रीकांत आणि आपला प्रज्वल वगैरे म्हणत होता की आपण इथं समजा जायचं धामणथिरीला. तर आम्ही मग धामणथिरीला निघालो सर्व मित्र. आणि इथं पाहतो तर एक निसर्गरम्य वातावरण, बाजूला मस्त नदी आणि पुरातन काळातलं शिवजीचं मंदिर. आणि शिवजीचं मंदिर इथे कधी आलेला आहे का याच्या आधी? हा, याच्या आधी आलेलो आहे मी. तर एवढं डेव्हलपमेंट झालेलं बघितलं होतं का तू आधी? एवढं डेव्हलपमेंट तर नव्हतं बघितलं मी, कारण का त्या गोष्टीला जवळपास 4-5 वर्ष होऊन गेले. आणि हे डेव्हलपमेंट झाले असेल तर इथं 2 वर्षात हे झालेलं असेल असं मला वाटतं. परंतु आज मी आलो तर मला फार सुंदर वाटत आहे. फार सुंदर वाटत आहे. पार्किंगची उत्तम व्यवस्था यांनी केलेली आहे, तुम्ही बघू शकता. असं वातावरण पूर्ण हिरवगाळ वातावरण असं झालेलं आहे इथे. निसर्गिक हवा आणि काही पोल्युशन नाही आहे, काही नाही आहे. तर हा उत्तम अतिशय चांगला आजचा अनुभव आहे आमचा. आजचा अनुभव म्हणजे खूप सुंदर असं वाटत आहे. एक नैसर्गिक वातावरण आणि चांगलं
तुमच्या निसर्गरम्य वातावरणात आपण आलो आहे आणि आधी त्या आनंद लुटत आहोत पण त्याचावाला मला फार आनंद वाटत आहे. आपले काही मित्रमंडळी आपल्या सोबत आहे त्यांचा हा, पण तर आपण त्यांच्यासोबत अनुभव आपण जाणून बोलू घेण्याचा थोडं. प्रयत्न करूया की त्यांचा अनुभव कसा होता हर्षलचा अनुभव प्रज्वल, हा तर तुझा अनुभव सांग. मला तर इथे आल्यानंतर एकदम निसर्गरम्य वातावरण आणि इथलं जे भक्तिभाव आहे ते लोकांमध्ये खूप जागृत झालेला दिसत आहे. अच्छा. आणि इथे कसं आधीच्या काळापेक्षा म्हणजे इथून 5-6 वर्षाच्या पहिलेपेक्षा आता खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. मेन म्हणजे या डेव्हलपमेंटमध्ये काय आहे, इथे चेकर्स लागलेले आहे, पूर्ण पार्किंग एरिया नवीन बनलेला आहे. आणि पहिले जो इथे मंदिरात यायचा जो रस्ता होता तो त्यांनी गावातून न घेता त्यांनी डायरेक्ट इकडून बाहेरच्या साईडला बायपास दिल्यासारखं इकडून केलेलं आहे. आणि इथे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक मोठा घंटा आहे. अच्छा. हा धामंत्री तो म्हणजे फेमस आहे. म्हणजे आपल्या आरवी इथे विदर्भातले लोक वगैरे या ठिकाणी भरपूरसे येतात. आता श्रावण महिना लागला तर श्रावण महिना जेव्हा लागणार चालू आहे सध्या, चालू झालेला आहे. तर आता पहिला नागपंचमी सोमवारी आता सोमवारी त्या दिवशी नागपंचमी आहे. नागपंचमी असं म्हणजे पूर्ण असं जोपर्यंत श्रावण सोमवार म्हणजे संपत येतो मग गर्दी इथे चांगली राहते. आणि असं श्रावण नाही महिन्यात जास्त लोक आणि असं नाही की बहुत श्रावण महिन्यातच गर्दी राहणार, बाकी दिवस पण इथे लोक येतात. श्रावण महिन्यात जास्त थोडं जास्त. तर आता आपल्यासोबत हर्षल आहे. हर्षल, तुझा अनुभव सांग आजचा काय? मी तर पहिल्यांदाच आलेलो आहे आणि अतिशय प्राचीन मंदिर आहे, खूप वर्ष जपून ठेवलेलं आहे. त्यामुळे अत्यंत आनंद होत आहे की आता पण असे जुने मंदिर आहे जपून ठेवलेले आहे. आपल्याला चांगलं वाटतं. हा, चांगलं वाटते. त्यांचं संरक्षण केलं जातं. संरक्षण केलं जातं. आणि इथला मेन म्हणजे घंटा फेमस आहे खूप. धामंत्रीचा घंटा हे घंटा हा खूप प्रसिद्ध असं प्रसिद्ध ठिकाण आहे. घंटा आता म्हटलं की- आपले मेन ब्लॉगर जे आहे अक्षय भाऊ, यांचा पण आपण अनुभव घेऊ, प्रतिक्रिया घेऊ की यांचा अनुभव कसा आहे. नमस्कार. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी पहिल्यांदा तर नाही पण खूप दिवस झाले की मी इथे आलो नाही आहे. जेव्हा मी आलो होतो तेव्हा फक्त एक पिंड होती. बाकी हे जे तुम्ही आता बघू शकता पार्किंग वगैरे किंवा हे इकडलं हे असं काहीच नव्हतं. आता इथे रूम वगैरे पण आहे आणि देणगीसाठी पण तुम्ही तिथे स्कॅनर वगैरे सगळे लावले आहे तर त्याच्यावरून तुम्ही देणगी वगैरे पण देऊ शकता. आणि हे घंटा वगैरे सगळं आधी पूर्ण खाली होतं आहे, म्हणजे आता हे पूर्ण टेकडीवरती घेतल्यासारखं आहे मंदिर आणि याचं नाव कैलाश टेकडी म्हणून ओळखलं जाते. तर खूप सुंदर मंदिर आहे, खूप छान वाटतं इथं आणि नक्की तुम्ही एकदा तरी यायलाच पाहिजे. आणि श्रावण महिन्यामध्ये इथे खूप जास्त अशी गर्दी असते, तर नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करायला पाहिजे. मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच याची लिंक देऊन देईन, लोकेशन देऊन देईन कुठे आहे तर. आणि नक्कीच तुम्ही इथे, आणि जर कोणाला देणगी द्यायची असेल तर त्याचा पण मी एक फोटो टाकून देईल, तर तुम्ही नक्कीच देणगी वगैरे पण देऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद. अरे आपले श्रीकांत भाऊ आहे, ते थोडे लाजाडू आहे, तरी आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू. चाल. श्रीकांत भाऊ, तुमचा अनुभव सांगा. माझा अनुभव पण नदीच्या किनाऱ्यावर जात आहे तिकडे बघायसाठी वर्धा नदीच्या. केला आहे आणि आता हा रस्ता एकदम असा खड्डेमय झालेला आहे, पूर्ण गड्डे पडलेले आहे पावसामुळे. आणि पूर्ण इकडलं वातावरण असं थंड वातावरण आणि पूर्ण इकडे सगळं हिरवगार सगळं झालेलं आहे इकडे पावसामुळे. धामंत्रीला म्हणजे आम्ही कसं एकदम वेळेवर प्लॅन केलेला यायचं इकडे. म्हणजे आमचं पहिले धामंत्रीला यायचं डिसाईड नव्हतं, फक्त जहागीरपूरलाच यायचं डिसाईड होतं. तर मग सगळे मित्र म्हणत होते की चला धामंत्रीला पण जाऊया, कारण की आता श्रावण महिना लागलेला आहे. तर मित्रांनो, हा आहे वर्धा नदीचं पात्र आहे. इकडल्या साईडला आहे कौंडण्यपूर आणि इकडे आहे टाकरखेडा. आणि टाकरखेडा आपण आहे इथे धामंत्रीला, म्हणजे मध्यस्थीमध्ये आपण इथे उभे आहे. याचा माईक लवकरात लवकर घेण्यात यावा. आता आपले श्रीकांत भाऊ तिथे पाण्याचा अंदाज घेत आहे, किती जाऊ शकतो किती नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की इथून आपण टाकरखेडला जाऊ, पण त्यांना हे कळत नाही आहे की पाणी किती खोल आहे काय. तर तो थोडा अंदाज घ्यायला गेलेला आहे. अबे ते लोक आले ते बघ, ते नदीतून आले ते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला दिसत असेल वाईट हे इथे, तर ते काही लोक टाकरखेडवरून धामंत्रीला येत आहे. टाकरखेडवरून धामंत्री येत आहे. डिस्टन्सला हे दाखवतो चेहरा. याने म्हटलं बोला असा चालू केला तो, आता कसा बोल वाटते का. फक्त लोक फक्त 15 ऑगस्टलाच जाते, असा वाला पिक्चर आहे. तर मित्रांनो, हे गोष्ट करत आहे लोअर वर्धा डॅमची.
तर त्या ठिकाणी असं आहे की तिथे म्हणजे रात्रीचा असं तिरंग्याचा कलर दिसतो. म्हणजे तिथं तिरंग्याचे लाईट लावले आहे, ऑरेंज, व्हाईट, ग्रीन आणि असा तिरंग्याचा कलर दिसतो तिथे. तर तो चांगला वाटतो. एका पोराने काल लाईव्ह शूटही केला होता तिथला, इंस्टाग्रामवरती टाकला होता. तर यांच्या त्या गोष्टी चालू आहे. आणि इकडे शेती वगैरे बऱ्यापैकी आहे लोकांची. मंदिराच्या घंटेचा आवाज इथे येतो आणि एवढी मोठी ते घंटा आहे. आणि अशा प्रकारे फक्त आज झेंडा वंदन करायसाठी निघालो होतो घराच्या बाहेर. पण तिथून मग जागीरपूर, त्याच्यानंतर धामणतिरी येण्याचा योग आला. धामणतिरी खूप दिवसांनी आलो मी, खूप आधी आलो होतो तेव्हा इथे काहीच असं कन्स्ट्रक्शन वगैरे झालेलं नव्हतं. पण आता बऱ्यापैकी मंदिराचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. पाहण्यासारखं मंदिर आहे. तर तुम्ही नक्की येऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल मी. आणि पावसाळ्यात खूप भारी वाटते कारण की सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे. त्याच्यामुळे तिकडे मागे नदी आहे. आम्ही तिकडून आता चालत आलो. हे जे फोटो मध्ये उभे आहे ना गाडीवर, आपल्याला तर तिथपर्यंतच जाणार. जिथं तो गाडीत वळत होता ना, गाडी उडी होती म्हणजे विचारू आपण तिथं. इकडे पाणी तिकडे डायरेक्ट गावात जाते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सर्व संतांचे फोटो आहेत. फोटो आम्ही पाहत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे खूप पुरातन असं कन्स्ट्रक्शन आहे. आमच्या गावात रघुनाथ महाराजचं मंदिर आहे, तिथे सुद्धा अशाच अलमाऱ्या होत्या. आणि तुम्ही असं बघू शकता पूर्ण वाड्यासारखं कन्स्ट्रक्शन आहे इकडे. म्हणजे तुम्ही बघा, इकडे खाली पूर्ण असा वाडा आहे आणि हे मंदिराचा भाग आहे. आणि इथे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची म्हणजे निवासस्थान आहे. फोटो फ्रेम आहे इथे ठेवली त्यांची आणि त्यांचं निवासस्थान आहे. तर याच ठिकाणी ते आराम वगैरे करायचे. आणि इकडे आतमध्ये पण रूम आहे, पण आपण तिकडे जाऊ नाही शकत. अशा प्रकारे इथे त्यांच्या पादुका वगैरे पण ठेवलेल्या आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि जुनं बांधकाम आहे हे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता गंगापूरला आलो होतो. टाकाखेड जायचं आहे आता. पटकन टाकाखेड निघून जाऊ आणि बस त्याच्यानंतर मग गावी आपल्या. बघू वाटेत कौंडण्यपूरचा विषय चालू होता. बनवून आहे, 2 सिंगल समोसे बनवून आहे. एक सिंगल समाजाची सुट्टी आहे. एक तुले समोसा आहे तुमचा. समोसा नाही बनवून पाहिजे का? नाही बनवून पाहिजे. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण ऑर्डर घेतला का आपला. बघू शकता ऑर्डर कसा काय घेतला. खूप फास्ट आहे.
त्यामुळे बघायला मी आता ऑर्डर घेतला ऑर्डर आलेला आहे आपल्या सगळ्या मित्रांचा. मठ्ठा संपलेला आहे. मठ्ठ्यासाठी आले होते पुढे इथपर्यंत पण मठ्ठा संपला आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. मग नाश्ता दाखवतो इथला. इथला इथला तेलंगणाचा नाश्ता असतो. बनवून आणून झाला का सिंगल साधं सांगितलं का सांबारवडी प्रकारे आपण घरून निघालो होतो फक्त झेंडावंदन करायसाठी. पण निसर्गाची एक दैवी शक्तीच म्हणावं की आपण एवढं फिरून आलो. नाही निसर्गाची नाही आपल्या चायची दैवी शक्तीच म्हणावं. एक चहा मागला आणि अख्खा वडसा मारून आलेलो आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे एंड करू. पुन्हा सर्वांना एकदा 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नव्या ठिकाणी नव्या जागी. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा आणि लाईक करा, शेअर करा आणि सर्व व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि वॉच करा जर तुम्ही वॉच